मराठा आंदोलनाचा आज 4था दिवस आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातनं मदत होताना दिसते। मी सध्या वाशीतल्या सिडको एक्झिबिशनमध्ये आहे आणि तुम्ही पाहता या सिडको एक्झिबिशनमध्ये आहे ते आता महाराष्ट्रभरातनं ही अन्नधान्याची मदत होते, जेवणाची मदत होते। त्यामुळे समोर आपण पाहतो की हा संपूर्णपणे हे जो ढीग लागलेला आहे हा भाकऱ्यांचा ढीग लागलेला आहे, ज्या महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये भाकऱ्या आलेले आहेत आणि पूर्णपणे भाकऱ्या खराब होऊ नयेत म्हणून ह्या अशा प्रकारे ह्या पसरून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून या बॉक्समध्ये ठेवून खराब होऊ नये। एका साईडला भाकऱ्यांचा ढीग लागला असताना दुसऱ्या साईडला या ठिकाणी आपण पाहतोय की चपात्यांचा आहे तो ढीग लागलेला आहे। समोर पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये पूर्णपणे या चपात्या पसरलेल्या आहेत त्या खराब होऊ नये म्हणून। इकडे कोपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं भाकरी चपाती बरोबर इकडे मोठ्या संख्येने पाणी देण्यात आलेलं आहे, बिस्किट देण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी अन्नधान्य देण्यात आलेलं आहे, गहू आहेत, तांदूळ आहेत, हे सुद्धा इथं पुरवण्यात आलेले आहेत। आणि आता आजचा 4था दिवस आहे, गेली 2-3 दिवस आहे ते मराठ्यांना त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र आता या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं ही अशा प्रकारे मदत येऊ लागली असल्यामुळे आता जे मराठा समन्वयक आहेत, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, यांनासुद्धा आता ही येणारी मदत कशा पद्धतीने कुठे ठेवायची हा मोठा प्रश्न आहे तो आता पडलेला आहे। त्यामुळे आता मदत जरी आली तरी या संदर्भातलं कोऑर्डिनेशन करणं गरजेचं असल्याचं आता दिसू लागलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।